नमस्कार मित्रांनो. आज आपण सामान्य विज्ञान जनरल सायन्स इत्ता 6वीचं जनरल सायन्सचं लेक्चर घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसादचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. या अगोदरच्या लेक्चरला आपण जवळजवळ 3 लेसन संपवलेले आहेत. एकूण किती लेसन आहेत माहीत असलं पाहिजे आपल्याला. अनुक्रमणिका आपली पाठ असली पाहिजे. जवळजवळ एकूण तुम्हाला 16 लेसन आहेत. त्यातला पहिला जो लेसन होता तो नैसर्गिक संसाधनं म्हणजे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड सॉईल. नंतर सजीव सृष्टी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तिसरा होता सजीवातील विविधता, त्याला बायोडायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड क्लासिफिकेशन. असा हा तिसरा लेसन होता. आज आपल्याला चौथा लेसन अभ्यास करायचा आहे. त्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची नैसर्गिक संकटं जी असतात ती नैसर्गिक संकटं त्याला डिझास्टर असं म्हणतात किंवा आपत्ती म्हणायचं. आता ही वेगवेगळ्या कारणानं आलेली आपत्ती असते, नैसर्गिक असते. कोणी एकटा मनुष्य तो थांबवू शकत नाही आणि म्हणून आपण त्याचे मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. लेसन शिकण्याच्या अगोदर काही प्रश्न विचारलेले असतात नेहमीच. कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला आठवतं आहे का? पहा, पाठीमागं झालेलं असतं हे सर. तरी आपणाला असे प्रश्न विचारण्याचे, लेसन शिकण्याच्या अगोदर हे प्रश्न विचारले जातात. तुमचं पूर्वज्ञान चेक करण्यासाठी हे प्रश्न विचारले जातात. या लेसनमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत बघा 4. कोणकोणते प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर. म्हणजे चित्रात तुम्हाला कोणते प्रसंग दिसत आहेत. हे वेगवेगळे प्रसंग तुम्हाला सांगायला सांगितलेले आहेत. पहिला जो प्रसंग आहे तो भूकंपाचा आहे. दुसरा आहे तो आहे म्हणजे त्याला काय म्हणतात, दुष्काळ पडणे म्हणतात त्याला, कोरड पडणे किंवा कोरडा दुष्काळ म्हणायचं. तिसरा जो आहे तो भयंकर पाऊस झालेला आहे, महापूर आलेला आहे. चौथा जो आहे तो वणवा पेटलेला आहे. पाचवा जो आहे चक्रीवादळ आहे आणि 6वा जो आहे ज्वालामुखी आहे. असे वेगवेगळे हे चित्रातले प्रसंग तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही पाहून घ्या. तुमच्याकडे पुस्तक असलं पाहिजे, वही, पेन, पुस्तक घेऊन बसलं पाहिजे. पुस्तक घेऊन बसला नसाल तर पुस्तक घ्या, पॉज करा आणि पुस्तक, वही, पेन्सिल घ्या. जिथं लिहायचं आहे, खुणा करायचे आहेत ते करायचे आहेत. ही 6 चित्र दिलेले, 6 वेगवेगळे प्रसंग, आपत्तीचे प्रसंग आहेत ते. त्याची मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न काय विचारला आहे पहा, व्हॉट वूड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन. म्हणजे या प्रसंगात तुम्ही काय कराल. आता या प्रसंगात सर्वप्रथम आपल्याला काय करायला पाहिजे रे. हे सारेच प्रसंग असतात ना, हे जीवघेणे प्रसंग असतात. या जीवघेण्या प्रसंगातून आपल्याला वाचलं पाहिजे. या जीवघेण्या प्रसंगातून स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तिसरा आहे, हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच ए सिच्युएशन युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतः कधी हे प्रसंग अनुभवले आहेत का, असा प्रश्न आहे. तिथले काही प्रसंग तुम्ही अनुभवले असतील. एक, पाणी घुसणे. म्हणजे शहरात सुद्धा हे महापूर येतात. बऱ्याच वेळेला पाऊस जास्त पडतो, ढगफुटी होते. शहराच्या अवतीभोवती जर ढगफुटी झाली तर ते पाणी सारं शहरात वाहून येतं, गटारं तुंबली जातात आणि मग पाणी भरतं शहरामध्ये. मुंबईमध्ये तरी असे अनेक प्रसंग येत असतात. कदाचित तुम्ही ज्वालामुखी वगैरे पाहिला नसेल, पण पाणी भरणं, दुष्काळ पडणं हे प्रसंग तुम्ही पाहिले असतील आहे ना. आणि चौथा प्रश्न आहे, वाय डू दीज इव्हेंट ऑकर्स. हे जे प्रसंग आहेत ते का घडतात. तर त्याला कारण असतं नैसर्गिक घडामोडी. म्हणजे वेगवेगळ्या घडामोडी निसर्गामध्ये होत असतात आणि या घडामोडी निसर्गामध्ये होत असल्यामुळे
काय होतं की अशा घडामोडी होत असल्यामुळं निसर्गामध्ये असे प्रसंग म्हणजे भूकंप घडतो, भूगर्भामध्ये अनेक घडामोडी होत असतात, ज्वालामुखी होतो, पाऊस कमी पडतो जास्त येतो, वणवे पेटतात, हे वेगवेगळ्या घटना असतात. वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या कारणामुळे होतात. आता आपल्याला एक एक पाहायचं आहे. आपत्ती म्हणजे काय आणि आपत्ती कसे असतात, 2-4 आपत्तीचे नमुनेही आपल्याला पाहायचे आहेत. बघा, इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक ॲट खिलारे एक चित्र दिलेलं आहे 4.2. 1993चा हा प्रसंग आहे. इन 1993 मेनी पीपल डाईड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट खिलारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. म्हणजे 1993ची ही घटना आहे. 1993मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावामध्ये, या परिसरामध्ये तीव्र भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. असा एक प्रचंड मोठा भूकंप महाराष्ट्रामध्ये किल्लारीला झालेला होता. एक प्रसंग दिलेला आहे. दुसरा काय दिला आहे बघा. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई सन्डर ॲट द मेमरी ऑफ July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rain. म्हणजे 2005 साली, जुलै 2005 आठवला की आज ही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. सुंदर म्हणजे काटा उभा राहणे, बरं का. मुंबईकरांच्या अंगावरती हा काटा उभा राहतो. त्याचं कारण आहे, त्यावेळी अतिशय मुसळधार असा पाऊस आला, हेवी रेनफॉल ज्याला म्हणतात, आणि खूप लोकांचे बळी गेले. असा एक प्रसंग 2005 साली झालेला आहे. तिसरा एक प्रसंग दिलेला आहे पहा. 4 प्रसंग एकूण दिलेले आहेत. इन जुलै 2014 हा प्रसंग तुम्हाला कदाचित माहिती असेल बघा. द होल व्हिलेज ऑफ माळीनगाव in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in the matter of minutes due to shields. लँड सील्ड्स म्हणतात त्याला. लँड सील्ड्स म्हणजे संपूर्ण जमीनच, म्हणजे दरड कोसळणे म्हणतात, लँडसील्ड. मेनी गॉट बरीड अंडर द हीप ऑफ द सॉईल अँड स्टोन्स अँड लॉस्ट देअर लाईव्स. म्हणजे 2014मध्ये पुणे जिल्हा जो आहे, त्या पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुका आहे. त्या आंबेगाव तालुक्यामध्ये छोटंसं एक गाव आहे ज्याचं नाव आहे माळीनगाव. आता हे जे माळीनगाव आहे ते डोंगर कपारीला वसलेलं एक छोटंसं खेडं आहे. रात्रीच्या वेळी सर्वजण झोपेत असताना हा जो मलबा आहे, म्हणजे डोंगर आहे, आणि तो डोंगराचा सारा मलबा दरड कोसळल्यानं डोळ्यात एकच सारं उद्ध्वस्त झालेलं लोकांनी पाहिलं. डोंगरकडा कोसळली, माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसं गाडली गेली आणि ती मृत्युमुखी पडली. इन नोव्हेंबर 2015 हेही तुम्हाला माहीत असेल ही घटना. Many people died due to the flooding caused by heavy rain in तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये 2015ला अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीनं अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आपण पाहिले. 2 पिक्चरही त्यातली दिलेले आहेत बघा. 4.2 हे एक पिक्चर दिलेलं आहे. ते पिक्चर आहे इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक ॲट खिलारी. 4.1 पिक्चर पाहिलेलंच आहे. 4.4 ही पाहून घ्या. द डिझास्टर इन माळीन विलेज. माळीन गाव जे आहे, वरनं डोंगरावरून हा मलबा म्हणजे दगड, माती, चिखल, हा ढिगारा दरड कोसळल्यामुळे तो सरळ गावाच्या अंगावरती आला. गाव गाडलं गेलं अक्षरशः. अशा पद्धतीनं हे हादसे झालेले आपल्याला इथं दाखवलेले आहेत. नंतर तुम्हाला विचारले व्हॉट इज डिझास्टर्स. डिझास्टर म्हणजे काय? अ सडन इव्हेंट दॅट कॉज्ड लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर्स. म्हणजे काय? डिझास्टर हे अचानक उद्भवणारं संकट असतं.
सडन इव्हेंट दॅट कॉज्ड लार्ज स्केल डॅमेज म्हणजे अचानक उद्भवणारं संकट आणि त्या संकटामुळं राष्ट्राची आणि समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. लाईफ, property and social aspects of the nation or society is called disastrous. सडन इव्हेंट असतो हा. अचानक उद्भवलेले संकटामुळे राष्ट्राची अतोनात हानी होते, मनुष्यहानी होते म्हणजे जीवितहानी होते, इकॉनॉमिकल हानी होते आणि सोशियल हानीही होते. सोशल डॅमेज होतं, इकॉनॉमिकल डॅमेज होतो आणि लाईफ डॅमेज होतं सर. आणि म्हणून व्हॉट इज डिझास्टर विचारल्यानंतर तुम्ही त्यांची व्याख्या सांगितली पाहिजे. अ सडन इव्हेंट दॅट कॉज्ड लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती, आर्थिक नुकसान म्हणतात त्याला, अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ द नेशन और सोसायटी इज कॉल्ड डिझास्टर्स. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काय दिलं आहे पहा. 2 प्रश्न विचारलेले आहेत, जरा डोकं चालवा म्हणतात. व्हॉट disasters can occur in school or on the way of school. म्हणजे आपण शाळेत येत जात असतो, बऱ्याच वेळेला शाळेत येतो, शाळेत जातो आणि मग शाळेत येत जात असताना अनेक प्रसंग येण्याची शक्यता असते. मग शाळेत जाताना काय काय घडू शकतं, काय काय संकट येऊ शकतात, असा तो प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट डिझास्टर्स कॅन ऑकर इन स्कूल ऑर ऑन द वे टू स्कूल. म्हणजे शाळेत जात असताना, शाळेत असताना किंवा शाळेत ये जा करताना, शाळेत जा ये करत असताना, शाळेत गेल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात. बघा, शाळेत येताना निष्काळजीपणे रस्ता ओलांडताना एक अपघात होण्याची शक्यता असते. एक, नंतर शाळेच्या बसमधून आपण जायला लागलो आहे आणि वेडेवाकडे चाळे केले, मस्ती केली तर इजा होऊ शकते. नंतर मुसळधार पाऊस पडतोय, मग जाता येता मुसळधार पाऊस पडत असेल, आपण कुठेतरी अडकून पडू शकतो आहे ना. रस्त्यावर जाताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून तिच्यासोबत गेलो तर आपल्या अपहरणासारख्या संकटात आपण बळी पडू शकतो. नंतर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि अतिरेकी लोक यांच्यामुळे संकटात पडू शकतो. शाळेत वर्गात जरी बसलेलो असलो आपण तरी आपण कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. प्रयोगशाळेत निष्काळजीपणा केला तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. प्रयोगशाळेतील सामानाची हानी होऊ शकते. शाळेत खेळताना आपणाला इजा होऊ शकते, आपण जर डिसिप्लिननं नाही खेळलो तर. दुसरा प्रश्न काय विचारला आहे पहा. दुसरा प्रश्न विचारला आहे, अकॉर्डिंग टू यू व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच अ डिझास्टर्स. म्हणजे या आपत्तीचं निवारण करण्यासाठी काय करावं लागेल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही काय करू शकता. बघा, आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे, एक गोष्ट आहे. नंतर प्रवास करत असताना मस्ती न करता सुरक्षित प्रवास केला पाहिजे. काही अघटित घडत असेल तर मोठ्यांची तत्काळ मदत घेतली पाहिजे. नंतर कोणास इजा झाली तर ताबडतोब प्रथमोपचार केला पाहिजे. पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलिसांचे आपल्याकडे नंबर असले पाहिजेत. अशा विविध गोष्टी आपण करू शकतो. पुढे काय म्हटले बघा, पुढच्या पेजवरती, पेज नंबर 27वरती चला. आपत्ती कशामुळे येतात. हाऊ अँड वाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर्स. म्हणजे आपत्ती कशामुळे येतात, कशा येतात. हाऊ अँड वाय. वाय म्हणजे कशामुळे आणि हाऊ म्हणजे कशा. बघा, वेगवेगळ्या आपत्ती इथं दिलेले आहेत. फ्लड ड्यू टू हेवी रेन्स. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स म्हणजे अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, एक आपत्ती झाली. वेगवेगळ्या आपत्ती आपल्यावरती वेगवेगळ्या वेळेमध्ये येऊ शकतात. दुसरी आपत्ती आहे ॲन अर्थक्वेक, लाईटनिंग, व्हॉल्कॅनिक इरप्शन ETC. म्हणजे भूकंप, विजांचं कोसळणं आणि व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी. लक्षात ठेवा तो शब्द. अर्थक्वेक तुम्हाला माहीत असेल, म्हणजे भूकंप म्हणतात त्याला. नंतर भूकंप, नंतर लाईटनिंग म्हणजे विजा कोसळणे, विजांचं कोसळणं, हे सुद्धा आपत्तीचाच भाग आहे. आणि व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी. नंतर तिसरा आहे फॉरेस्ट फायर. त्याला म्हणतात वनवाद, जंगलांना अचानक लागणारी आग.
फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा पेटणे. नंतर चौथा आहे इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन द लिमिटेड एरिया. म्हणजे छोट्या जागेमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटते आणि गर्दी जर अचानक वाढली तर धोक्याची तीव्रता, चेंगरून लोक मरतात, चेंगराचेंगरी होते, अफरातफरी असते. पाचवा आहे राम्पनंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन म्हणजे बेसुमार प्रमाणात होणारी ही जी बांधकाम आहे, कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. नंतर सहावा इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा ढासळत चाललेला जो समतोल आहे त्याला इकॉलॉजिकल इम्बॅलन्स असं म्हणतात. आणि सातवा आहे टेररिझम म्हणजे दहशतवाद, रॉइट्स म्हणजे दंगल, अँड क्राईम रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, असल्ट्स, फायर अँड ॲक्सिडेंट. म्हणजे दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी यातून बॉम्बस्फोट, वेगवेगळे हल्ले, आगी, अपघात या साऱ्या गोष्टी यामध्ये संभवत असतात. इकडे क्लासिफाय द फॉलोइंग डिझास्टर्स ॲज मॅनमेड नॅचरल: फायर, अर्थक्वेक, लीकेज ऑफ केमिकल गॅसेस, स्टॉर्म, फ्लड, सुनामी, बॉम्ब एक्सप्लोजन, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग, वॉर, फॉरेस्ट फायर. हे सारे घटक दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला काय काय दिलेलं आहे माहिती आहे? आग दिलं आहे, भूकंप दिला आहे, रासायनिक वायू गळती दिलेली आहे, वादळ, महापूर, सुनामी, बॉम्बस्फोट, इमारत कोसळणे, पूर, दरड कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा या आपत्ती दिलेल्या आहेत. आता या आपत्ती कोणत्या त्यातल्या नैसर्गिक आहेत आणि कोणत्या मानवनिर्मित आहेत त्याचं चार्ट बनवायला सांगितलं आहे. खाली तुम्हाला चार्ट करून दिलेला आहे. त्यामध्ये जसं मानवनिर्मित, आग मानवनिर्मित आहे आणि भूकंप हा नैसर्गिक आहे असं म्हणलं. बघा, फायर मॅनमेड आहे, अर्थक्वेक नॅचरल आहे, लिकेज ऑफ केमिकल गॅस मॅनमेड आहे, स्टॉर्म नॅचरल आहे, फ्लड नॅचरल आहे, सुनामी नॅचरल आहे, बॉम्ब एक्सप्लोजन मॅनमेड आहे, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग मॅनमेड आहे, वॉर मॅनमेड आहे, फॉरेस्ट फायर नॅचरल आहे. याचं विभाजन करायला सांगितले 2 गटामध्ये. ओके, पुढे बघा, डिझास्टर्स आर ऑफ 2 मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. आपत्तीचं मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती असे 2 प्रकार पडतात. आता एक एक आपल्याला पाहायचं आहे. अर्थक्वेक म्हणजे काय रे? अर्थक्वेक म्हणजे भूकंप आणि भूकंपाचे परिणाम. इकडे बाजूला बघा, इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक दिलेले आहेत. अर्थक्वेक आणि अर्थक्वेकचे परिणाम काय आहेत? आता अर्थक्वेक बघा, मोमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज्ड ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होतं. मोमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीजेस ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. धिस कॉजेस seismic waves leading to movements of the earth's surface like tremors, shaking, cracking up etc. म्हणजे हे जे भूगर्भातून ऊर्जेचं जे उत्सर्जन होते त्याची परिणती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल निर्माण होते आणि त्यामुळे जमीन थरथरणे, जमीन हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. त्याला आपण भूकंप असं म्हणतो. Such vibrations or quaking in the earth's crust is known as earthquake. म्हणजे अशी भूकवचामध्ये कंपन होणं यालाच भूकंप असं म्हणतात. पुढे काय म्हटले बघा, इट इज बिलिव्ड दॅट बिसाइड अदर कॉज मॅनमेड कॉजेस लाईक मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड टू अर्थक्वेक. म्हणजे भूकवचामध्ये घडणारे किंवा हे जे भूकंप आहेत ते भूकंपासाठी अन्य कारणं असतातच, पण अन्य कारणाबरोबर मोठी धरणं बांधणं, खाणकाम करणं ही प्रमुख मानवी कारणंसुद्धा त्याला कारणीभूत मानली जातात.
तुम्हाला माहीत नसेल कदाचित, ज्या ठिकाणी धरणं बांधली जातात, मोठी पाण्याचे साठे असतात, तिथं या भूकंपाचे केंद्र असतात. कदाचित तुम्हाला हेही माहीत असेल की कोयना धरण जे आहे महाराष्ट्रामध्ये, कराड तालुक्यामध्ये, कराडला एक कोयना नावाचं धरण आहे. तिथं महाराष्ट्रामध्ये वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. त्या धरणामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे असं म्हणतात. पुढे इफेक्ट्स दिलेत बघा, भूकंपाचे परिणाम. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक: डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज बिल्डिंग, ब्रिजेस, रोड, रेल्वे ट्रॅक्स etc. बांधकामं, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात भूकंपामुळे. त्याला डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात. म्हणजे हे जे बांधकामं आहेत, रेल्वे असेल, ब्रिज असेल, बिल्डिंग असतील, रोड असतील, हे सारे उद्ध्वस्त होतं. दुसरा परिणाम काय आहे बघा, चेंज इन डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. या भूकंपामुळे नद्यांचे प्रवाहसुद्धा बदलू शकतात. नंतर तिसरा आहे ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. असं भूकंप आणि भूकंपाचे परिणाम आपण पाहिले. पुढे दुसरा आहे फ्लड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? महापूर म्हणतात त्याला. पूर येणं, पाऊस जास्त झाला की हा पूर येतो. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सेम प्लेस. म्हणजे काय आहे माहिती आहे? म्हणजे महापूर ही संपूर्ण जगामध्ये वारंवार, तुम्ही पाहिलं असेल मुंबईला तरी दरवर्षी महापूर येत असतो, पाणी घुसत असतं शहरामध्ये. संपूर्ण जगाला ही सतवणारी अशी ही समस्या आहे. संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी ही समस्या आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारं पाणी नदीच्या पात्राबाहेर जातं, तेव्हा पुराचं संकट ओढवतं. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स बँक्स कॉजिंग अ फ्लड. म्हणजे नदीचं पाणी त्याच्या पात्राच्या वरती जातं आणि फ्लड येतो. द वॉटर ड्रेनेज सिस्टम इज इन बिग सिटीज फॉल शॉर्ट वेन देअर इज हेवी रेनफॉल. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे? बेसुमार पाऊस झाला, मोठा पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाण्याचा निचरा करणारी जी व्यवस्था आहे, ड्रेनेज व्यवस्था म्हणतात त्याला, ती अपुरी पडते. आणि मग त्याचा रिझल्ट येतो, रिझल्टिंग इन चॉकिंग ऑफ गटर्स अँड ड्रेनेज लाईन. त्यामुळं गटर तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरतं आणि आसपासच्या परिसरामध्ये आणि ते घरामध्ये शिरतं. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड अँड सराउंडिंग एरियाज अँड इव्हन एंटर्स नियर बाय हाऊसेस. आणि मग पाणी घरातसुद्धा घुसतं. आपण ते खूप पाहिलेलं आहे. मुंबईकरांनी खूप वेळा, म्हणजे दरवर्षी आपणाला अशी महापूर, म्हणजे पाणी जास्त होतं. कारण ही आपली ड्रेनेज सिस्टम मुंबईची जी आहे ती फार पूर्वीची इंग्रजांनी तयार केलेली आहे. त्यानंतर लोकसंख्या खूप वाढलेली आहे. बऱ्याच वेळेला आपण खाडी समुद्रावरती भर टाकून मग बिल्डिंग बांधलेले आहेत. त्याचा परिणाम असा होतो की त्या ड्रेनेज सिस्टम जे आहेत त्या अपुऱ्या पडतात. पावसाचं पाणी त्यातून वाहून जाणं शक्य होत नाही आणि मग पाणी लोकवस्तीत घुसतं, घरात घुसतं. आता इफेक्ट्स ऑफ फ्लड काय होतात बघा. 4.4 आकृती दिलेली आहे बघा. संपूर्ण शहर गाव पाण्यात जातं कशा पद्धतीनं. इफेक्ट्स ऑफ फ्लड बघा, म्हणजे महापुराचे परिणाम काय होतात. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, म्हणजे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत असते. सॉईल इरेक्शन म्हणजे जमिनीची धूप होते. सॉईल इरोजन म्हणजे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात त्या पाण्यामुळे होत असते. नंतर तिसरा डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. पिकं जी असतात शेतामध्ये, पिकांचं अमाप नुकसान होतं, डिस्ट्रक्शन होतं सर. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड लाईक स्प्रेड ऑफ डिसीज अँड एपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. पूर ओसरल्यानंतरसुद्धा आजार आणि रोगराई पसरते आणि त्यामुळं लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. अशा पद्धतीनं हे फ्लड आणि इफेक्ट्स ऑफ फ्लड म्हणजे फ्लड म्हणजे महापूर आणि महापुराचे परिणाम. त्यानंतर आहे स्टॉर्म म्हणजे काय रे? वादळ. स्टॉर्म कशाला म्हणतात? वादळ. जेव्हा वादळ येतो, वारा जोराचा सुटतो,
बघा, द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट्स इन द atmosphere cause changes in weather resulting in strong winds or storm. म्हणजे हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे जे पट्टे असतात, म्हणजे हवेत काय होतं माहिती आहे, कमी दाबाचा जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि त्यामुळे हवामानात होणार बदल होत जातात. हवामानात होणाऱ्या या बदलामुळे वेगानं वारं वाहू लागतं आणि वादळ निर्माण होतं. त्याला स्टॉर्म, वादळ असं म्हणतात. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर belts in the atmosphere cause changes in weather resulting in strong winds or storms. मग वारा जोराचा सुटतो आणि वादळ येतं. तर इफेक्ट ऑफ स्टॉर्म काय आहे बघा. पहिला इफेक्ट आहे ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. म्हणजे वादळग्रस्त प्रदेश जो असतो, ज्या प्रदेशामध्ये वादळ आलेलं असतं, त्या वादळग्रस्त प्रदेशाचं अमाप नुकसान होतं. दुसरा, ट्रिमेंडस लॉसेस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. हे तर सर्वांच्यामध्येच आहे. जीवितहानी आणि मालमत्ता हानी प्रचंड प्रमाणात होते. पुढे डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, खंडित होणे म्हणतात. डिसरप्शन म्हणजे खंडित होणे, वीज पुरवठा पूर्ण खंडित होतो. नंतर डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, दळणवळणाची जी यंत्रणा आहे ती डिस्ट्रक्ट होऊन जाते सारी, म्हणजे खंडित होते. असे अनेक परिणामसुद्धा आपल्याला त्या वादळाचे पाहायला मिळतात. आकृती 4.5 मध्ये अ स्टॉर्म म्हणजे वादळाचं एक चित्रही दिलेलं आहे. वारा किती जोराचा वाहतो, प्रचंड वेगानं हा वारा वाहत असतो आणि वादळ तयार होतं. त्यानंतर फॉरेस्ट फायर्स, त्याला म्हणतात वणवा पेटणं. वणवा म्हणजे जंगलाला आग लागलेली असते, प्रचंड वेगानं ही आग पसरत जाते. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन द फॉरेस्ट. पाश्चर ऑफ grassland due to natural or man-made cause forest fire spread at the tremendous speed. म्हणजे वणवा म्हणजे जंगल, कुरण किंवा गवताळ प्रदेश, नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणामुळे लागलेली आग, त्याला वणवा म्हणायचं. कोणतंही कारण असो, नैसर्गिक कारणामुळेही लागते आणि काही मानवी कारणंही असतात. नैसर्गिक अनैसर्गिक कारणामुळे लागलेली अनियंत्रित अशी आग असते कुरणात आणि जंगलात, गवताळ प्रदेशात लागलेली, त्याला वणवा म्हणतात. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो बरं का. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट द ट्रिमेंडस स्पीड. ट्रिमेंडस म्हणजे अतिशय, प्रचंड. ट्रिमेंडस स्पीडनं हा वणवा पसरत असतो. नंतर इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर म्हणजे इफेक्ट दिलेले आहेत. काय इफेक्ट आहेत तर ग्रेट डॅमेज ऑफ नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. नैसर्गिक साधनसंपत्तीचं प्रचंड नुकसान होणं, हा प्रचंड मोठं नुकसान होत असतं. नैसर्गिक साधनसंपत्ती, झाडं, जंगल अक्कन जळून खाक होतं, त्यातले प्राणी नष्ट होतात. आणि नंतर दुसरा जो डॅमेज आहे तो पोल्युशनचा आहे, पोल्युशन ऑफ एअर. हवा प्रदूषित होते, प्रचंड प्रमाणात धुराचे लोट त्या अग्नीमधून निर्माण होतात आणि ते वातावरणामध्ये मिक्स होतात. फॉरेस्ट फायर म्हणून 4.6 आकृती दिलेली आहे. वणवा हा जोरात असतो, संपूर्ण जंगलाला लागलेली आग असते. अशा पद्धतीनं आपण ही वेगवेगळ्या आपत्ती पाहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आपत्ती कशा पद्धतीनं उद्भवतात आणि त्यामध्ये परिणाम काय होतात. नंतर कॅन यू टेलमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट. तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत आत्ता सध्याच्या घडीला. कदाचित 60 असतील, 50 असतील, 30 असतील, काहींचे 100सुद्धा असतील, आहे की नाही, वेगवेगळे असू शकतात. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट वूड हॅपन इफ 5 times दिस नंबर सॅट इन युअर क्लास. सध्या आहेत त्यापेक्षा 5 पट विद्यार्थी तुमच्या वर्गात येऊन बसले तर काय होईल. अफरातफरी माजेल, चेंगराचेंगरी होईल, म्हणजे श्वास घेणं मुश्किल होईल, आहे की नाही, आपत्ती येईल. किंवा जर काही झालं वर्गामध्ये तर बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होईल. त्यामुळे अशा पद्धतीनं इतकी गर्दी एका ठिकाणी करणं चांगलं नाही, ते आपत्तीचं लक्षण आहे. विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन ऑकर इन द एक्स्ट्रीमली क्राऊडेड प्लेस. म्हणजे जे गर्दीचं ठिकाण असतं त्या गर्दीच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची आपत्ती तयार होऊ शकते. झालं ना, चेंगराचेंगरी होऊ शकते. नंतर कोंडून मरणं, म्हणजे काय होतं की एका ठिकाणी जास्त लोकसंख्या जर जमली तर त्यांना श्वसनास
गुदमरून मरणं म्हणतात त्याला. तशा पद्धतीच्या काही आपत्ती येऊ शकतात. आणि जर अशी आपत्ती जर आपल्यावरती कधी आली तर आपणाला मॅनेजमेंट करणं, त्याला आपत्ती व्यवस्थापन. आता आपणाला हे झालं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या आपत्ती कशा येतात. आता मॅनेजमेंट कशी असते बघा. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट्स आर क्लोजली रिलेटेड. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे काय असतं माहिती आहे, लोकसहभाग, कम्युनिटी पार्टिसिपेशन, लोकसहभाग म्हणायचं त्याला, आणि डिझास्टर मॅनेजमेंट, लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन आर क्लोजली रिलेटेड. यांचं नातं फार जवळचं असतं. म्हणजे आपण जेव्हा आपत्ती व्यवस्थापन करतो तेव्हा त्यामध्ये लोकांचा सहभाग असणं फार गरजेचं, लोकांना माहिती असणं. कारण या आपत्ती काही छोट्या नसतात, एक दोघांना त्या टाळता येतील अशा. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लान्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कपॅसिटी फॉर दॅट. म्हणजे आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देणं, याची योजना करणे आणि त्यासाठी आपल्याकडे क्षमता बाळगणं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असतं. दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. टू प्रिव्हेंट or reduce damage caused by natural or man-made disasters, emergency planning and management is required. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती जेव्हा येते तेव्हा आलेली आपत्ती जी असते, मग ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो, त्या आपत्तीमध्ये होणारं नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर ते नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन म्हणजे झटपट नियोजन झालं पाहिजे आणि व्यवस्थापन याची गरज असते. पुढे बघा, इन्स्टिट्यूट ॲट वर्क म्हणजे कोण काय करतं म्हणतात त्याला. म्हणजे कोणती इन्स्टिट्यूट काम करत असते. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉज इस्टॅब्लिश्ड इन 2005. म्हणजे 2005 साली प्रचंड पाऊस पडला, खास करून मुंबईमध्ये, आणि प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली. मुंबई 10-15 दिवस बंद होती, तुम्हाला माहीत असेल नसेल, पुरामुळे 2005 साली. तेव्हा एक संस्था स्थापन करण्यात आली, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असं म्हणतात त्याला, द नॅशनल डिझास्टर्स मॅनेजमेंट ऑथॉरिटी. ही 2005ला एक संस्था स्थापन झाली. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचं काम ही संस्था करत असते. नंतर ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवामध्ये काय दिलं आहे पहा. ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग ईच अदर इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे अशा पद्धतीची आपत्ती जेव्हा येते तेव्हा आपत्तीच्या काळामध्ये एकमेकांना मदत करणं आणि सहकार्य करणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असते. मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नैतिक जबाबदारी. नंतर खाली आपत्ती व्यवस्थापनासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा तेव्हा आपण काय केलं पाहिजे त्यासाठी काही नंबर दिलेले आहेत बघा. पोलीस 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102 आणि डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. म्हणजे पोलिसांचा नंबर 100 आहे, कॉमन नंबर आहे हा. कुठेही तुम्हाला 100 नंबरला कुठेही पोलीस तुम्हाला मदत करायला येणार. नंतर अग्निशामक दल आहे, फायर ब्रिगेड, त्याला अग्निशामक दल असं म्हणतात, त्यांचा नंबर आहे 101. ॲम्ब्युलन्सचा 102 आणि डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे त्यांचा 108. असे वेगवेगळे नंबर आहेत, ते वेगवेगळ्या नंबरवर तुम्हाला मदत होऊ शकते. आता उपाययोजना काय असतात बघा. उपाययोजना म्हणजे रेमेडियल अँड प्रोटेक्टिव्ह मेजर्स म्हणायचं त्याला. म्हणजे रेमेडियल अँड प्रोटेक्टिव्ह मेजर्स म्हणजे अगोदर उपाय काहीतरी केले पाहिजेत ना. काय आपण काय वाट बघत बसायचं आहे का कधी संकट येतं याची. तर उपाय आपल्याला करावे लागतात, काहीतरी उपाययोजना आपल्याकडे असावी लागते. लेट अस सी व्हॉट प्रिकॉशन वी कॅन टेक बिफोर और इन द इव्हेंट ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर. म्हणजे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी किंवा उद्भवली, अचानक उद्भवली, तर आपण काय दक्षता घ्यायला हवी. काही दक्षता इथे दिलेल्या आहेत बघा, जवळजवळ 8-10 दक्षता दिलेल्या आहेत. आता एक एक आपण पाहूया
कीप वॉचिंग टी व्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन. मग अशा वेळेला आपला जगाचा संपर्क तुटतो. घरामध्ये आपल्या टी व्ही असली पाहिजे. अशा वेळेला जेव्हा संकट येतात तेव्हा बाहेर काय चाललेलं आहे, काही सूचना आपल्याला त्यातून मिळत असतात, ते आपण पाळायचे असतात. त्यामुळं घरात टी व्ही चालू ठेवायचा, रेडिओ बातम्या सतत लक्ष ठेवायचं. नंतर दुसरं आहे यूज ऑफ बॅटरी ऑपरेटेड रेडिओ अँड मोबाईल. बॅटरी म्हणजे काय होतं माहिती आहे, वादळ येतं, जोराचा पाऊस येतो, पूर येतो, तेव्हा सर्व बंद होते, इलेक्ट्रिसिटी बंद खंडित होते. मग बॅटरीवर चालणारा रेडिओ आपल्या घरामध्ये जर असेल तर अजून चांगलं. किंवा मोबाईल असतो बॅटरीवर चालणारा, 1-2 दिवस बॅटरी राहू शकते. नंतर तिसरं मेजर आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत हे. हीड अँड वॉर्निंग इश्यूड बाय द मेटेओलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. म्हणजे हवामान खातं जे आहे, तर या हवामान खात्यानं दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. आपण बऱ्याच वेळेला आपण दुर्लक्ष करतो. नंतर चौथा आहे www.imd.government.in. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटचा यूज करायचा. म्हणजे त्यावरती अनेक सूचना तुम्हाला दिलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याची माहिती त्या वेबसाईटवर आहे. नंतर पाचवा आहे लँडस्लाइड्स ऑकर्स इन हिली एरिया ड्यू टू क्लाउड बर्स्ट और हेवी रेन. ऑन सच अ ऑकेजन डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूट ऑफ द हिल. म्हणजे ढगफुटी झाली, समजा ढगफुटी येतो, अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरड कोसळत आहेत असं जर दिसलं, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात, असं जर तुमच्यावर आपत्ती कधी आली तर अशा वेळेला आश्रयासाठी डोंगर पायथ्याला धावायचं नाही, थांबायचं नाही, उंच ठिकाणी जाऊन बसायचं. पुढे ड्युरिंग फ्लड्स, जर पूर आला, ड्युरिंग फ्लड डू नॉट लिंगर इन हाऊसेस और एरियाज ऑफ रिव्हर बँक. सीक शेल्टर इन अदर सेफ प्लेसेस. मूव टू सेफर प्लेसेस ॲट द ग्रेटर हाईट. डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स और ड्राईव्ह अ व्हेकल इन टू देम. म्हणजे नदीला पूर आला किंवा नदीकडच्या परिसरामध्ये घरात थांबायचं नाही. जेव्हा नदीला पूर येतो ना तेव्हा नदीपासून दूर जाऊन थांबायचं, घराच्या परिसरात थांबायचं नाही. एखादी सुरक्षित जागा शोधायची आणि तिथं आसरा घ्यायचा. शक्यतो उंचावर जाऊन थांबायचं. वाहत्या पाण्याच्या प्रवासात उतरायचं नाही किंवा वाहन पुढे घेऊन तसंच पाण्यातून जायचं नसतं. बऱ्याच वेळेला वाहन असतं म्हणून आपण तसंच पाण्यामधून वाहन घेऊन जातो आणि मध्येच अडकतो आणि पुरात अडकून आपणाला बाहेर पडता येत नाही, मग जीव धोक्यात येतो. नंतर सातवा आहे उपाययोजना, आपण पाहतोय. सातवी उपाययोजना आहे ड्युरिंग एन अर्थक्वेक रोड स्प्लिट ओपन द ग्राउंड क्रॅक्स. रेल्वे ट्रॅक्स गेट uprooted. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. म्हणजे जेव्हा भूकंप होतो प्रचंड मोठा, भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उकडले जातात संपूर्ण. त्यामुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित मोकळा आहे का याची खात्री करायची, जाता येईल का, आणि मगच प्रवासाला निघायचं. आठवं पहा टेक शेल्टर इन अ रिलीफ कॅम्प. म्हणजे काही रिलीफ कॅम्प असतात. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन करत असताना लोकांच्या सोयीसाठी छावण्या उभारलेल्या असतात सरकारनं, गव्हर्नमेंटनं. त्याला रिलीफ कॅम्प असं म्हणतात. या छावणीमध्ये आसरा घेतला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली मेडिसिन्स, फूड पॅकेजेस, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड हे आपल्याला मिळू शकेल. म्हणजे मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्यायचा, जेणेकरून औषधं, अन्नाची पाकिटं, पाणी, प्रथमोपचार यांची मदत आपल्याला लवकर मिळू शकेल. आणि 9वी उपाययोजना आहे शेवटची. आगीपासून जर आपल्याला बचाव करायचा असेल, टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर. म्हणजे आगीपासून जर बचाव करायचा असेल, यूज फायर एक्सटिंग्विशर इन पब्लिक प्लेस लाईक स्कूल, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन etc. म्हणजे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आपण खास करून शाळा,
हॉस्पिटल आणि रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे जे असतात त्याचा वापर केला पाहिजे. ती ठेवलेली असतात बघा, हॉस्पिटलमध्ये असतात, रेल्वे स्थानक असतात, पण त्याचा वापर कसा करायचा आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे असं सुद्धा वापरता येत नाही. ते आपण अगोदर पाहिलं पाहिजे. 4.7 रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले आहेत बघा. वेगवेगळी चित्र दिलेली आहेत. पहिलं चित्र आहे टी व्ही ऑन असली पाहिजे. दुसरं चित्र आहे इंटरनेटवरती तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, माझ्या सूचना दिलेल्या असतात. नंतर बॅटरीवर चालणारा रेडिओ दिलेला आहे. नंतर कॅम्प उभारलेला आहे, म्हणजे मदत केंद्र म्हणतात त्याला. नंतर एक्स्टिंग्विशर आहे आणि नंतर भूकंप झाला तर तो मुलगा टेबलाखाली लपलेला आपल्याला दिसतो. म्हणजे वरून जरी काय अंगावरती पडलं तर डायरेक्ट न पडता आपण त्यातून वाचू शकतो. अशा अनेक प्रिव्हेंटिव्ह मेजर हे आपल्याला माहीत असले पाहिजे. आता आपल्याला पाहिजे फर्स्ट एड्स. फर्स्ट एड म्हणजे काय रे सांगा बघू, माहिती आहे तुम्हाला? फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार. बघा, इन डे टू डे लाईफ म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये समटाईम्स वी हॅव टू फेस डिझास्टर ऑर ॲक्सिडेंट ऑफ वॅरिंग प्रपोर्शन. ऑन सच ऑकेजन इट इज नेसेसरी टू गिव्ह सम इमिडिएट एड्स इवन बिफोर मेडिकल ट्रीटमेंट बिकम्स अवेलेबल. म्हणजे दररोजचं जे आपलं जीवन आहे त्या दररोजच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक आपत्तींना सामोरं जावं लागतं. काही आपत्ती लहान असतात, काही मोठे असतात. अचानक उद्भवलेल्या आपत्तीवर सुद्धा वैद्यकीय उपचार मिळणं फार कठीण होतं. मग अशा वेळेला वैद्यकीय उपचार मिळण्याच्या अगोदर तत्काळ उपाययोजना होणं गरजेचं असतं. त्याला फर्स्ट एड असं म्हणतात. प्रथम उपचार म्हणायचं. फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार. बघा, एक प्रथम उपचार आहे एक्सटर्नल ब्लिडिंग. जर म्हणजे शरीराच्या बाहेर जर रक्त व्हायला लागलं, बऱ्याच वेळेला जखमा होतात वेगवेगळे आणि मग रक्त येतं. पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे 4.8 ब्लिडिंग म्हणजे रक्तपुरवठा रक्तस्राव, पुरवठा नाही. मग बाह्य रक्तस्राव झाला तर काय करायचं? इफ अ पर्सन इज ब्लिडिंग म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला बाह्य रक्तस्राव होतोय, फर्स्ट मेक हिम सीट और लाय डाऊन कम्फर्टेबली. म्हणजे अशा व्यक्तीला पहिल्यांदा आराम वाटेल अशा ठिकाणी अशा पद्धतीनं बसवायचा, तो झोपवायचं. लाय डाऊन म्हणजे झोपवणे. कीप द ब्लिडिंग पार्ट टू द बॉडी अबोव द लेवल ऑफ हार्ट अँड क्लीन इट विथ वॉटर. रक्तस्राव होणारा अवयव आहे ना, त्या व्यक्तीला खाली झोपवायचा व्यवस्थित आणि रक्तस्राव होणारा अवयव पाण्यानं स्वच्छ करायचा आणि तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवायचा. म्हणजे हृदय खाली राहिलं पाहिजे आपलं, कारण हृदयापासून आपल्याला रक्तपुरवठा होतो. ते जर वर असेल तर ते वेगानं वाहतं, खाली राहिलं तर मग थोडासा वेग कमी होतो. ओके, हा एक उपाय झाला. उपाययोजना आपण काय काय करणार आहात, प्रथम उपचार काय काय करणार आहात पाहतोय. नंतर बघा पुढे काय दिलेलं आहे. बर्न्स अँड स्कॅल्ड्स मायनर बर्न्स म्हणजे भाजणं किंवा स्केल्ड्स म्हणजे पोळणं. SCALDS स्केल्ड्स म्हणजे पोळणं, भाजणं. किरकोळ भाजलेस काय करायचं आणि सिरियस बर्न्स म्हणजे जर गंभीर भाजलं तर काय करायचं. दोन्हीकडे दिलेत बघा. एकीकडे किरकोळ भाजलं तर काय करायचं आणि एकीकडं गंभीर भाजलं तर काय करायचं. ओके, बघा पहिला काय दिलेलं आहे पहा. द इंज्युअर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर ऑर हेल्ड अंडर वॉटर. म्हणजे जखम झालेला भाग आहे ना, तो स्वच्छ पाण्यानं धुवायचा किंवा पाण्यात बुडवून ठेवायचा जर किरकोळ भाजला असेल तर, बरं का. आणि दुसरा उपाय आहे गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक. म्हणजे पिण्याचं पाणी द्यायचं त्याला. गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक. विक्टिम म्हणजे ज्याला भाजलेलं आहे त्याला प्यायला पाणी द्यायचं, स्वच्छ पाणी प्यायला द्यायचं. नंतर तिसरा उपाय आहे गिव्ह द विक्टिम वॉटर ड्रिंक. झालं. तिसरा आहे क्लीन द वुंड्स युजिंग अ कॉटन सोप सोक्ड इन अँड अँटीसेप्टिक सोल्युशन. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवायचा आणि जखम हलक्या हातानं पुसून घ्यायची, जास्त दाबायची नाही. नंतर चौथा, डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. म्हणजे तेलकट मलम जे असतं ते तेलकट मलम या जखमेवरती लावायचं नाही. नंतर कव्हर वुंड युजिंग ड्राय ड्रेसिंग. म्हणजे जखमा कोरड्या ड्रेसिंगनं झाकायच्या. असे
अनेक उपाय आपण भाजल्यानंतर करू शकतो. हे किरकोळ भाजल्यानंतर होतं. आता आपल्याला पाहिजे आहे सिरियस बर्न्स, म्हणजे गंभीर स्वरूपाचं जर भाजलं असेल, मोठ्या जखमा असतील, जास्त भाजलं असेल, तर पहिल्यांदा गिव्ह इमोशनल सपोर्ट, म्हणजे मानसिक आधार द्यायचा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपणच त्या पेशंटला घाबरवत असतो. म्हणजे जास्त भाजलं आहे, आता काय करायचं, आपणच रडायला सुरुवात करतो. मग तो जास्त घाबरतो. त्याला मॉरल आणि इमोशनल सपोर्ट देण्याची गरज असते. नंतर दुसरा आहे कवर द वुंड्स विथ स्टरिलायझ्ड क्लोथ. स्टरिलायझ्ड क्लोथ म्हणजे निर्जंतुक कापड. निर्जंतुक कापडानं भाजलेला भाग झाकून घ्यायचा. निर्जंतुक असलं पाहिजे ते. नंतर तिसरा भाग रिमूव्ह ज्वेलरी, शूज, ETC इफ इझिली पॉसिबल. म्हणजे त्या भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर जर दागिने असतील, बूट असतील, तर ते हळूच काढून ठेवायचे. नंतर काय म्हटलं आहे, डू नॉट टच ऑर ब्रश द ब्लिस्टर ऑन द स्किन. म्हणजे त्वचेवर आलेले जे फोड असतात ते फोडायचे नाही, ब्लिस्टर करायचे नाही. नंतर डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट, म्हणजे तेलकट मलम जे असतं ना, ते मलम तेलकट असलं तर लावायचं नाही. नंतर डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लोथ इफ इट इज स्टक टू द बर्न स्किन. म्हणजे कपडे जर त्या भाजलेल्या माणसाच्या अंगाला चिकटलेले असले तर ते काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. नंतर पुढे काय म्हटलं आहे बघा, इफ द पेशंट इज कॉन्शियस गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी, कॉफी ऑर अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स. म्हणजे शुद्धीत जर असेल तो पेशंट, ज्याला भाजलं आहे तो जर शुद्धीत असेल, त्याला शुद्ध असेल, तर त्याला पिण्यास पाणी द्यायचं. चहा, कॉफी, उत्तेजक पेय अजिबात द्यायची नाही. आणि शेवटचा गेट मेडिकल एड्स ॲट वन्स. गंभीर जर भाजलं असेल तर त्याला मेडिकल एड्स देणं फार गरजेचं आहे. म्हणजे मेडिकल मदत, वैद्यकीय मदत म्हणा, तातडीनं पुरवली पाहिजे. 4.9 इमिडिएट स्टेप्स फॉर बर्न्स म्हटलेलं आहे. म्हणजे जर भाजण्याची जर आपत्ती आपल्यावर कधी आली तर हे उपाय आपल्याला माहीत असले पाहिजेत. नंतर पुढे बघा, सनस्ट्रोक. सनस्ट्रोक याचा अर्थ आहे उष्माघात. एखाद्याला उष्माघात होतो. उष्माघात म्हणजे काय माहीत आहे, व्हेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर अ लॉंग टाईम द बॉडी लॉसेस अ लॉट्स ऑफ वॉटर अँड मिनरल्स. दॅट इज द रिझन ऑफ सनस्ट्रोक. म्हणजे उष्माघात आहे ना, हा प्रखर उन्हामध्ये जास्त काम केल्यानं होतो. तुम्हाला माहीत नसतील, उष्माघातानं सुद्धा माणसं मरतात. जास्त उन्हामध्ये ऊन सहन होत नाही, इतकी उष्णता असते, आणि त्या उन्हामध्ये आपण काम करत असतो पाणी वगैरे न घेता. शरीराला पाण्याचे आणि क्षाराचं प्रमाण कमी पडतं, मग बेशुद्ध पडतो मनुष्य, उष्माघात येतो. त्यात माणसं दगावतासुद्धा. अत्यंत कमी पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जर झालं किंवा मिनरल्सचं, तर हा उष्माघात होतो. आता उष्माघात झाला तर रेमेडियल मेजर्स काय आहेत, उपाययोजना काय आहेत बघा. आता ह्या उपाययोजना, पहिलं काय करायचं उपाययोजनेमध्ये, टेक द पेशंट टू कूल प्लेस ऑर इन द साईड. पहिल्यांदा रुग्ण असतो ना उष्माघात झालेला, त्या रुग्णाला सावलीत आणि थंड ठिकाणी न्यायचं. दुसरा आहे स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. म्हणजे शरीर थंड पाण्यानं पुसून काढायचं. ताप आल्यावर कसं आपण काढतो तसं. नंतर प्लेस अ क्लोथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. आणि त्याच्या मानेवर थंड पाण्यानं भिजलेला कपडा ठेवायचा. 3 झाले. चौथा काय आहे बघा, गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर और लिक्विड लाईक सरबत टू ड्रिंक. म्हणजे पिण्यास भरपूर पाणी द्यायचं. सरबतासारखं पेय दिलं तर अजून चांगलं. सरबत म्हणजे लिंबू मीठ पाणी. नंतर 5वा काय आहे बघा, इफ द पेशंट फील लाईक वॉमिटिंग मेक हिम लाय प्राऊन, दॅट इज ऑन हिज हर अबडॉमेन विथ द हेड टर्न टू वन साईड. म्हणजे काय माहिती आहे, उलटी झाली असली, समजा अशा व्यक्तीला जर उलटी झाली असली, तो अशक्तपणा आला असेल, तर मान एका बाजूला करून पोटावर उतानं झोपवा. आकृतीत दाखवलं आहे बघा. 4-10 आकृतीमध्ये दुसरी आकृती जी आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे. उष्माघातावर उपाय म्हटले ना, मान जरा तिरकी करून पोटावर झोपवायचं वॉमिटिंग जर झालं असेल. आणि शेवटचं आहे गेट मेडिकल हेल्प, शिफ्ट द पेशंट टू द हॉस्पिटल. तत्काळ मेडिकल मदत घ्यायची, तातडीनं वैद्यकीय मदत घ्यायची किंवा दवाखान्यात हलवायचं त्याला.
तिथंच बसायचं नाही, नाहीतर मग अशा वेळेला उष्माघातानं माणूस दगावण्याची शक्यता निर्माण होते. नंतर आहे स्नेक बाईट, म्हणजे जर साप चावला. आकृती 4.11 साप चावलेला दाखवलेला आहे बघा, दाखवलं की नाही. देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स. म्हणजे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की सापाच्या जवळजवळ 2000 जाती आहेत, आणि त्या 2000 जातीमध्ये फक्त 5-6 सापच विषारी आहेत, हे माहीत असलं पाहिजे. ऑफ दीज ओनली अ फ्यू लाईक कोब्रा, नंतर मण्यार, कोब्रा, क्रेट्स, वायपर, सी स्नेक्स आर पॉयझनस. म्हणजे यामधलं नाग, मण्यार, फुरसं, घोणस, समुद्रसाप हेच फक्त विषारी आहेत बरं का, थोडेसेच. देअरफोर ऑल स्नेक्स बाईट्स आर नॉट फॅटल. आणि म्हणून आपण हे अगोदर समजून घेतलं पाहिजे की सारेच साप विषारी नाही आहेत. सारेच साप चावल्यावर आपण लगेच सर्पदंशामुळे प्राणहानी होत नसते किंवा आपण मरत नसतो. पण काय होतं माहीत आहे, भीतीमुळं मानसिक धक्का बसतो आणि माणसं मरतात. साप चावला की आपण मरणार एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. हाऊएव्हर फिअर कॉजेस सिव्हिअर फिजिओलॉजिकल स्ट्रोक विच कॅन रिझल्ट इन डेथ. आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते, तीव्र मानसिक धक्का बसतो आणि काळजी न घेतली तर माणूस दगावतो सुद्धा. इफ यू कम अक्रॉस अ स्नेक कॉन्टॅक्ट्स सर्पमित्र रॅदर दॅन किलिंग द स्नेक ॲट वन्स. म्हणजे असे जे साप असतात ना, जर साप तुम्हाला आढळला तर लगेच त्याला मारायला उठायचं नाही. सर्पमित्रांना संपर्क करायचा आणि सर्पमित्रांना सांगायचं, ते साप पकडून घेऊन जातात. मारणं हा उपाय नसतो बरं का. आणि काही आपण साप चावला म्हणजे प्रत्येक वेळेला मरतोच असंही अजिबात काही नाही. त्यामुळं थोडी काळजी घ्यायची. त्यावरती उपाय काय काय आहेत बघा. वॉश द वुंड विथ वॉटर. पाण्यानं, स्वच्छ पाण्यानं ती जखम जी आहे ती जखम अगोदर स्वच्छ करून घ्यायची. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. म्हणजे साप चावलेल्या व्यक्तीला घाबरवायचं नाही, त्याला इमोशनल भावनिक सपोर्ट द्यायचा. नंतर आहे टाय अ क्लोथ टाईटली अबो द वुंड. जिथं साप चावला ना त्याच्या वरच्या बाजूला कपड्यानं घट्ट बांधायचं, मग तिथून वरती विष पसरत नाही, हृदयाकडे विष जाऊ नये याची काळजी घ्यायची. आणि गेट इमिडिएट मेडिकल हेल्प, म्हणजे तातडीनं वैद्यकीय मदत घ्यायची. अशा अनेक उपाय आपल्याला प्रथम उपचार करता येतात. नंतर शेवटचा आहे डॉग बाईट, म्हणजे कुत्रा चावणे म्हणतात. आणि रेमेडियल मेजर्स म्हणजे उपाय. त्यावर उपाय काय बघा. इन द डॉग बाईट देअर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन. कुत्रा जेव्हा आपल्याला चावतो ना तेव्हा शरीरामध्ये रक्त दूषित होण्याचा धोका निर्माण होतो. इन द डॉग बाईट देअर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. म्हणून प्रथम उपचार आणि वैद्यकीय मदतीची अत्यंत आवश्यकता असते. कुत्रा चावला की दुर्लक्षित करायचं नाही. जखम बरी होणं म्हणजे बरं नसतं, आणि याचे परिणाम जे असतात ते फार दिवसानं आपल्याला जाणवायला लागतात. आता रेमेडियल मेजर्स काय आहेत बघा, उपाय काय आहेत. वॉश द वुंड विथ अ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट और अदर अँटीसेप्टिक्स. म्हणजे प्रथम काय करायचं, कुत्रा चावलेली जी जखम आहे ना निर्जंतुक द्रावणानं अथवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानं धुवायची. नंतर काय काय, कवर द वुंड विथ अ क्लीन अँड ड्राय क्लोथ. म्हणजे जखमेवर कोरडा कापड ठेवायचं. आणि तिसरा रेमेडी आहे, म्हणजे उपाय आहे, गेट डॉक्टर्स हेल्प अँड एन इंजेक्शन ऑफ द अँटी रेबीज व्हॅक्सीन. डॉक्टरी इलाज करायचा लगेच, अँटी रेबीज इंजेक्शन घ्यायचं. म्हणजे रेबीज रोग होतो कुत्रा चावल्यानंतर, त्याची एक वॅक्सिन मिळते, ती अगोदर घ्यायची. ओके, मला वाटतं 14 इंजेक्शन असतं, त्यामुळे कुत्रा चावू नये याची काळजी घ्यायची अगोदर. आता आपण काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न्ड. पहिला अ सडन क्लॅमिटी इज नोन ॲज डिझास्टर. अचानक उद्भवलेली समस्या जी असते त्याला आपत्ती असं म्हणतात. दुसरा आहे डिझास्टर्स कॅन बी मॅन मेड और नॅचरल. आपत्ती मानवनिर्मित असू शकते आणि निसर्गनिर्मितही असू शकते. नंतर अलर्टनेस अँड इमिडिएट ॲक्शन आर नेसेसरी ऑन सच ऑकेजन. जागरूकता आणि तत्काळ प्रतिसाद, इमिडिएट ॲक्शन घेणं फार गरजेचं असतं अशा वेळी.
नंतर चौथा, इफेक्टिव्ह डिझास्टर्स मॅनेजमेंट अँड यूज ऑफ रेमेडियल मेजर्स कॅन हेल्प रिड्यूस द लॉसेस. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनेमुळे हानी कमी करता येते. आणि शेवटचा मुद्दा आपण पाहिला, एव्हरी पर्सन शुड नो अबाउट सेफ्टी प्रिकॉशन्स अँड फर्स्ट एड. म्हणजे दक्षता कशी घ्यायची, प्रथमोपचाराची माहिती असणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आणि फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. दक्षता आणि प्रथमोपचार हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पेज नंबर 26, फोटोग्राफ्स ऑफ खिलारी अर्थक्वेक्स अँड माळीनगाव. सील्ड्स म्हणजे लँडसील्ड म्हणजे त्याला काय म्हणतात, दरड कोसळणे. माळीनगाव लँडसील्ड कर्टसी लोकमत लायब्ररी औरंगाबादची जी लोकमत लायब्ररी आहे त्यामधून हे फोटो मिळवण्यात आलेले आहेत. त्यानंतर एक्झरसाईज दिलेलं आहे. छोटे छोटे प्रश्न असतात एक्झरसाईजमध्ये, तुम्हाला ते शोधता आले पाहिजेत, तुम्ही शोधले पाहिजेत. ते शिक्षकाने रेडीमेड उत्तरं देऊन त्याचा काही उपयोग नसतो. आपण लेसन वाचला पाहिजे, त्यातून प्रश्न शोधले पाहिजेत. आणि जो मिळत नाही आहे, जो सापडत नाही आहे, तो शिक्षकांना विचारला पाहिजे. शिक्षकांना विचारलं की ते सांगणार तुम्हाला. जे मिळत नाही तुम्ही मला विचारू शकता. अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.